हे पैसे तुला. आणि ही बाकीची जी आहेत नाही ती समजे मतदाराच्यात वाटायची. अहो पण मम्मी साहेब हे रिस्की काम आहे. गावलं बोलू ना तर अवघड होईल बरं का. तुम्ही काही नुसतं चांगला पिंडानं वाढला का रे? खुळ्या टाळक्याचं. ही पैसे असे थेट नाही द्यायचे. आधी आपल्या प्रभागामध्ये जायचं, तिचं किती बाया आहेत बघायचं. म्हणजे जेवढ्या बायका असतील तेवढ्यांना आपण साड्या वाटप करायच्या. ज्या लोकांना दारू आवडती, मटण आवडती, त्यांना दारूच्या मटणाच्या पात्या द्यायच्या. ज्याला ज्याला जी जी आवडतं त्याला त्याला ती देऊन टाकायचं. आणि समजात महत्वाची गोष्ट का आपलं चिन्ह काय आहे? चप्पल. तेव्हा काय करायचं? समजांच्या घरामध्ये का नाही फेरी स्लीपर वाटून टाकायचा. फेरी स्लीपर. पण फक्त अट एकच ठेवायची का मत फक्त माया सुरवेला द्यायचं. हा कळलं? दिसली चप्पल दाबा बटन, दिसली चप्पल दाबा बटन. कळलं का? सपने ठीक आहे, होईल का? येतो. येऊन येऊन येणार का? मम्मी शिवाय हात कोण? येऊन येऊन येणार का? मम्मी शिवाय हात कोण? बापूंची लय कृपा आहे आपल्यावर. साहेब या पैशांचं करायचं काय? प्रत्येक माणसाच्या तोंडात फक्त एकच नाव असलं पाहिजे. हे म्हणजे सयाजी मुकादम. ना सत्य सुर्वे ना माया सुर्वे. अख्ख्या साताऱ्यात आपलीच म्हैस फिरायला पाहिजे. प्रत्येक घरातला प्रत्येक मतदार विकत घ्या. मायलेकाचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. सत्याला बसलेली लोकांची कामं करेल जी मात्र आपल्याच बुडाखाली असली पाहिजे. आधी नगराध्यक्ष, मग आमदार, मग मंत्री, असंच पुढं जायचं. आणि त्या दोघा माय लेकांना आपलं गुलाम बनवायचं. अरे काय मंजूताई, कुठे जाऊ राहत? निवडणुकीच्या सभा आहेत ना, तिथं चालले बंदोबस्तात. सभा? मला बोलवलं सुद्धा नाही. असू दे, पण अगं त्या सभेत आपला सत्यादादा काय हिरो सारखा दिसत होता. हा काळ्या जिप्सीवर असा ताट उभा राहिला होता. भाषण तर काय केलंय, एकच नंबर. अगं ऐकतच बसावं वाटत होतं. अगं मी तुला सांगतो, विजय ना आपला सत्यादादाचाच आहे बघ. तुझ्या तोंडात साखर पड आणि तुझं लगीन बी लवकर हो.